ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे अस्मिता पूर्णाजीला फोन करते आणि बोलते तुझ्या पाठोपाठ या घरात काय चाललंय ते बघायला ये आणि तू नसताना इथे काय काय जे काय कारणास्तव चालले ते बघायला येत असं सांगत फोन करते. ते रविराज ठरवतात की ह्या दिवाळीत प्रियाशी कोणच बोलणार नाही, कारण की त्यांनी मोठी चूक केली आणि ती या सगळ्यामध्ये अर्जुन आणि सायलीचं नातं तोडायला गेली होती. सुभेदार कुटुंबाशी असलेले संबंध तोडायला गेली आणि स्वतःच तिकडे नाटक करत बसली. आजपासून हिच्याशी कोणी बोलणार नाही आणि दिवाळीत तिला कोणी सामील करून घेणार नाही. इथे प्रियाला वाटत असते की आपण जर माफी मागितली तर रविराज सरांचं मन बोलेल आणि ते मला माफ करतील, पण रविराज प्रियाला माफ करण्यास तयार नसतात. इकडे मधुभाऊ कुसुम सोबत त्यांच्या आश्रमात जायला निघतात. अर्जुनला भीती वाटत असते की मधुभाऊ गेले तर त्याच्यासोबत सायली पण निघून जाईल, पण या उलट सायलीचा स्टँड बघता अर्जुनला मोठा धक्का बसतो. पण मधुभाऊ बोलतात मला आता खूप वेळ झाला ग साऊभाऊ, तुझ्या घरात मला खूप वेळ थांबता येणार नाही. आणि मधुभाऊ बोलतात मी जातो. तेव्हा सायली बोलते एक दिवस तरी राहा. तोपर्यंत मधुभाऊ जायला निघतात तोपर्यंत इथे पूर्णाजीची एंट्री होते. ज्यावेळी पूर्णाजी आतमध्ये येते तोपर्यंत पूर्णाजी बोलते काय चाललं अर्जुन तुझं. आल्या आल्या अस्मिता पूर्णाजीचे कान भरायला लागते. अस्मिता बोलते बघितलंस तू नसताना काय चाललंय यांचं, तुझी परवानगी न घेता या मधुभाऊला घरात घेऊन आले आणि अर्जुनचे काय धंदे चालले ते बघ. आपण मधुभाऊला घेऊन आलो पण तुला काय वाटेल काय राग येईल ते त्यांना कायच वाटत नाही. पूर्णाजी रागात येते आणि बोलते अर्जुन काय चाललंय आहे आणि मी नसताना माझ्या माघारी तुला हे करताना काहीच वाटत नाही का, आणि या सगळ्यामध्ये तू काय वागतोस ते मला पटलेलं नाही आहे. अर्जुन बोलतो तू बाहेर होतीस ना, मग तुला सांगायचं राहिलं. मधुभाऊ पूर्णाजीच्या पाया पडतात. ते बोलतात ना पूर्णाजी मला माफ करा, यामध्ये माझीच चुकी आहे, मला इकडे नको यायला होतं. या सगळ्यामध्ये तुम्हाला हे सगळं काय आवडत नाही की मी इकडे आलेलो, तुम्हाला त्यांना काही बोलू नका, ही सगळी माझीच चुकी आहे. पूर्णाजी बोलते मी अर्जुन तुझ्याशी बोलते, मी इतर कोणाशी बोलत नाही, मी तुला जाब विचारते, तू मला काय नाही सांगितलं. पूर्णाजी चिडते. तेव्हा सायली बोलते माझी चूक आहे, मी जाऊन त्यांना कुसुमताईकडे भेटायला पाहिजे होते. तेव्हा पूर्णाजी बोलते वा तू एकटीच जाऊन त्यांना भेटणार का, आम्ही काय करायचंय. हे सगळं ऐकताना सगळ्यांना धक्काच बसतो. तेव्हा मधुभाऊ बोलतात मी निघतो सायली. तेव्हा पूर्णाजी बोलते वा रे वा, तुम्ही मुलीला भेटलात, त्याच्या जावईला भेटलात, त्यांच्या आई वडिलांना भेटलात, मग आजीला भेटायला काय, मी काय केलं. तेव्हा सगळ्यांच्या तोंडात एकच हसू येतं. तेव्हा पूर्णाजी सगळ्यांची गंमत करते. हे सगळं समजल्यावर सायली मधुभाऊना भेटते. थांबा ना मधुभाऊ, पूर्णाईला पण तुम्ही थांबावेसे वाटतात. आणि फायनली अर्जुन हसतो आणि बोलतो की पूर्णाई तुमची गंमत करण्याची सवय काय गेलीच नाही. आणि अर्जुन बोलतो की मधुभाऊ आमच्या पूर्णाजीला थट्टा मस्करी करायची सवयच आहे. आणि अर्जुन बोलतो मधुभाऊ बघा आज पूर्णाईचा मूड चांगला आहे आणि तुम्ही या मूडाला स्पॉय करून गेलात तर इथून निघून जाल तर हे चांगलं होणार नाही. आणि सायली मधुभाऊला तिकडेच बसवते आणि तर मी आता इथे जेवून गेल्याशिवाय जाणारच नाही. मधुभाऊ बोलतात चला मी तुमचा काय मान आज तोडणार नाही. आज खरं तर माझ्या आयुष्यातील खूप आनंदाचा दिवस आहे. गेल्या वर्षी मी इथे आलो तेव्हा तुम्ही साऊबाळाला स्वीकारलं नव्हतं, पण यावेळी तुम्ही स्वीकारला आहात, म्हणून मी आज इथनं जेवल्याशिवाय जाणार नाही. पूर्णाई तुम्ही आज माझ्या डोक्यावरचं ओझं कमी केलं आणि आज साऊबाईला तुम्ही स्वीकारलं. तेव्हा प्रताप बोलतात आज नाही का तुमच्या साऊबाईंनी हा प्रताप कधीच घडून आणला. अश्विनी बोलतो ओ मधुभाऊ पूर्णाई आमचं आता कमी ऐकते आणि सायलीचं जास्त ऐकते, सगळे सायलीचे गोड कौतुक करायला लागतात. तेव्हा इथे पूर्णाई मधुभाऊना बोलते की तुम्ही निर्दोष असाल तर अर्जुन तुम्हाला नक्कीच सोडेल. जेवून झाल्यानंतर मधुभाऊ बोलतात आमची आता निघायची वेळ झाली. तेव्हा सायली मधुभाऊना बाहेर सोडायला येते. तेव्हा मधुभाऊ बोलतात मी चाललोय पण आपली भेट पुढे होणारच आहे ना, जावी बापून वर रागवू नकोस ना, काहीतरी तुमचं बिनसलं होतं. तेव्हा सायली बोलते माझी चूक होती, या सगळ्यामध्ये मी चुकले होते असं बघत ती अर्जुनकडे पाहते. मग मधुभाऊ निघतात. तेव्हा सायली घरी येते. सायली निश्चित करते आज काय पण होऊ दे अर्जुन सरांची माफी मागायची आणि आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करायचं. सायली देवी आईचं दर्शन घेते आणि तिकडचं फूल घेऊन अर्जुनच्या खोलीत येते. सायली अर्जुनला गुलाबाचं फुल देऊन बोलते मी तुमच्यावर संशय घेतला, या सगळ्यामध्ये मी तुमच्याशी खूप चुकीचे वागले, या सगळ्यामध्ये मला तुम्हाला गुलाबाचं फुल देऊन तुमची माफी मागायची आणि तुम्हाला थँक्स म्हणायचं आहे. तेव्हा अर्जुन बोलतो थँक्स म्हणून गुलाबाचं फुल. तेव्हा सायली बोलते हा. तेव्हा सायली बोलते तुम्ही माझ्यासाठी एवढं काय करतात ते मला वाटलंच नव्हतं की आपल्यासाठी कोण करेल आणि खरंच तुम्ही आपले माणूस आहात. तेव्हा अर्जुन बोलतो मला वाटलं होतं तुम्ही मधुभाऊ सोबत जाल, पण तेव्हा सायली बोलते नाही. तेव्हा सायली बोलते नाही माझं घर सोडून मी कुठेच जाणार. सायलीने हे माझं घर आहे हे सोडून मी कुठे जाणार नाही आणि प्रेमाची कबुली दिलेली असते. आणि या सगळ्यामध्ये आता अर्जुन काय बोलणार हे पाहणं रंजक होणार आहे.